नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। नमस्कार, मी पिंपरी चिंचवड शहरातून थेट बातमी देत आहे। आजची सर्वात मोठी बातमी आहे महापालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागाकडून आलेल्या एका कठोर निर्णयाची। शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांना आता अजिबात संधी दिली जाणार नाहीये। ज्या नागरिकांनी अजूनही त्यांचा थकीत मालमत्ता कर भरलेला नाही, त्यांच्या मालमत्तेवर थेट जप्तीची कारवाई सुरू होणार आहे आणि गरज पडल्यास या मालमत्तांचा लिलाव देखील केला जाऊ शकतो, असा स्पष्ट इशारा महापालिकेने दिला आहे। बोलताना सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे म्हणाले, मी अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त कर आकारणी कर संकलन विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरता मालमत्ता कराच्या बिलाचे वाटप सुरू केलेले आहे। या मालमत्ता कराचे बिलाचे वाटप महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचत गटामार्फत करण्यात येत आहे। जवळपास 35 ते 40% बिलाचं वाटप पिंपरी चिंचवड शहरामध्ये आतापर्यंत झालेले आहे। त्यामुळे मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सर्व सोसायटीच्या अध्यक्ष आणि सचिवांना अशी विनंती करतो की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मालमत्ता कराच्या बिलाचे वाटप करताना ज्या महिला आपल्या सोसायटीमध्ये येतील अशा सर्व महिलांना आपल्या सोसायटीमध्ये प्रवेश देण्यात यावा। त्याचप्रमाणे सोसायटीमध्ये असणाऱ्या सर्व फ्लॅट धारकांच्या प्रत्यक्ष सदनिकेच्या ठिकाणी किंवा घरोघरी जाऊन या महिला बिलाचं वाटप करणार आहेत। प्रत्येक सदनिका धारकाला अथवा फ्लॅट धारकाला या बिलाचे वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे सोसायटीच्या अध्यक्ष आणि सचिवांनी या महिलांना आपापल्या परीने मदत करावी, सोसायटीमध्ये प्रवेश द्यावा, फ्लॅट धारकांना बिलाच्या वाटप करण्याकरता मदत करावी। कोणत्याही परिस्थितीमध्ये एकाच ठिकाणी बिलाचं वाटप केलं जाणार नाही किंवा त्यांच्या एका ड्रॉप बॉक्समध्ये या बिलाचं ड्रॉप बॉक्समध्ये ही बिलं वाटप केली जाणार नाही किंवा टाकण्यात येणार नाही। कारण या बिलाचं जे वाटप आहे मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे करण्यात येत आहे। त्या फ्लॅट धारकाचा किंवा त्या फ्लॅट धारकाचा प्रत्यक्ष समोरच्या भागाचा फोटो लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड सह आम्ही काढला जातो। यावरून त्या मालमत्ता धारकाला, सदनिका धारकाला बिलाचं खरोखर वाटप झालं आहे की नाही हे आम्हाला समजतं। ज्या मालमत्ता धारकांनी 31 मार्च 2000 पर्यंत आपला मालमत्ता कराचा टॅक्स भरलेला नाही अशा मालमत्ता धारकांना मालमत्ता कराच्या बिलाबरोबरच जप्तपूर्व नोटीस सुद्धा आम्ही दिलेल्या आहेत। या जप्तपूर्व नोटीसचा कालावधी केवळ 21 दिवसाचा कालावधी आहे। हा 21 दिवसाचा कालावधी संपल्यानंतर ही मालमत्ता महानगरपालिका कधीही जप्त करू शकते। त्यामुळे ज्यांना मालमत्ता कराबरोबर जप्तपूर्व नोटीस आलेल्या आहेत अशा सर्व मालमत्ता धारकांनी आपल्या मालमत्ता कराचा भरणा तात्काळ महानगरपालिकेकडे करावा। सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये पहिल्या तिमाहीमध्येच जवळपास 450 कोटीचा भरणा महानगरपालिकेच्या मालमत्ता धारकांनी केला होता। कारण एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्याकरता पहिल्या 6 महिन्याचा आणि दुसऱ्या 6 महिन्याचा एकत्रित कर भरला तर 5% सवलत असते आणि सदरचा कर हा ऑनलाईन स्वरूपामध्ये भरला तर अशी 5% 10% सवलत असते। सर्व मालमत्ता धारकांनी या 10% सवलतीचा लाभ घ्यावा आणि आपला मालमत्ता कराचा भरणा 30 जून पूर्वी पूर्ण करावा अशी मी सर्व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व मालमत्ता धारकांना जाहीर विनंती करतो की शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी वेळेवर कर भरणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे थकबाकीदारांनी ही अंतिम संधी गमावू नये आणि त्वरित आपला थकीत कर भरावा, जेणेकरून जप्तीसारखी कठोर कारवाई टाळता येईल। त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। आपल्या मालमत्तेवरील जप्तीची कारवाई टाळण्यासाठी त्वरित पाऊल उचला आणि आपला थकीत कर भरा। अधिक माहितीसाठी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या। धन्यवाद।